चला नमस्कार. एमपीएससी मध्ये नवीन जे बदल झालेले आहेत तर ते नेमके बदल काय झालेले आहेत ती तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. याच्याविषयी तुम्हाला माहित नसेल तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यासोबत राज्यसेवेची नवीन जाहिरात सुद्धा आलेली आहे, त्याची सुद्धा डिटेलमध्ये माहिती बघूया. त्यानंतर एमपीएससी मध्ये जे काय बदल झाले ते पण आपण बघूया. एमपीएससी पूर्व परीक्षा 2026 एकूण जागा कमी आल्या 87. अनेकाचं म्हणणं जागा वाढतील तर नक्की आजपर्यंत जेवढ्या जागा कमी आल्या त्यानंतर त्या वाढलेल्या आहेत, पण सध्याच्या स्थितीला अर्ज करायला सुरुवात तुमची 31 डिसेंबरला होणार आहे. शेवटची तारीख 20 जानेवारी आहे. ओपनला 544 फीस आहे, कास्ट असतील तर 344 फीस आहे. कोणकोणत्या जागा आहेत आता जाहिरातीमध्ये तर गट विकास अधिकारी ज्याला आपण बीडीओ म्हणतो 13 जागा आलेल्या आहेत. त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा 32 जागा आहेत. सहाय्यक गट विकास अधिकारी 30 जागा आहेत. उद्योग अधिकारी 4 जागा आहेत आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट 8 जागा आहेत. अशी टोटल 87 जागाची ही जाहिरात राज्यसेवेची आलेली आहे. आता या जागा वाढ होतील, ठीक आहे, जेव्हा वाढ होतील तेव्हा होतील, पण आता याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत. ते बदल कधीपासून लागू होणार ते पण सांगतो, परंतु अगोदर बदल कुठले आहेत ते बघूया. कधीचा आहे 24 डिसेंबर 2025 एमपीएससी कडून परिपत्रक आलेलं आहे, प्रसिद्धी पत्रक आहे. विषय आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकाबाबत. काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत आयोजित भरती प्रक्रियेमध्ये काल सुसंगत आद्यवीकरण म्हणजे नवीन नाविन्यपूर्णता आणण्याच्या धोरणाचा भाग म्हणून विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू स्वरूपाच्या परीक्षाकरिता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका अधिक निर्दोष करण्याच्या हेतूने सुधारित करण्यात येत आहे. म्हणजे त्यामध्ये सुधारित म्हणजे काहीतरी बदल करण्यात येतोय, बदल केलेले आहेत. सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार 2 प्रतीमध्येच कार्बनलेस असणार आहे, जशी अगोदर होती तुमची त्याच प्रकारे असणार आहे. परीक्षेनंतर उत्तर तालिकेची मूळ पत आहे, मूळ प्रत ही आयोगाकडे जमा करायची आहे. तर दुय्यम प्रत म्हणजे तुमची कार्बन कॉपी उमेदवारांना सोबत घेऊन जाण्याची मुभा आहे. उत्तरपत्रिकेच्या नमुन्यामध्ये तसंच वर्तुळ छायांकित करण्याच्या पद्धतीमध्ये खालील प्रमाणे बदल झाले. आता याने बदल कशात केले बघा, इथं तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे बदल झाले उत्तरपत्रिकेच्या नमुन्यामध्ये. उत्तरपत्रिकाचा जो काय अगोदरचा नमुना होता आणि वर्तुळ छायांकित करण्याच्या नमुन्यात या 2 ठिकाणी बदल झाले, ते सविस्तर सर्व आपण बदल बघूया. ओके, चल आता हे टेलिग्रामला आलेलं आहे, आपण जसं तसं घेतलंय, फक्त ते निळ्या रंगात हिरव्या रंगात दिले, थोडं दिसायला प्रॉब्लेम आहे, मी वाचून दाखवते काही प्रॉब्लेम नाही. ओके चला बघा इथं, ठीक आहे. सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत 2 भागात असणार आहे. एक भाग केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे, तर दुसरा भाग 2 परीक्षेचं नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवारांची व समीक्षक स्वाक्षरी इत्यादी वैयक्तिक तपशील नमूद करणे. हे अगोदरच, यात काय प्रॉब्लेम नाही. बदल कुठे, उमेदवारांचा बैठक क्रमांक हा 8 अक्षरात अल्फा काय न्यूमेरिकल ऐवजी पहिले काय होतं, तुमचा जो बैठक क्रमांक हा 8 अक्षरामध्ये होता, त्यात काही अंक होते आणि अक्षरे होते काय, ठीक आहे. आता 7 अंकी असणार आहे, किती पहिले 8 होता, आता 7 अंकी, हा महत्वाचा. त्यानंतर बैठक क्रमांक संबंधित जाहिरात अनुसरून संपूर्ण निवड प्रक्रिया कथा कायम राहील. तुमचा बैठक क्रमांक हाच महत्वाचा होता आणि तो आता सुद्धा राहील. उमेदवारांनी मूळ उत्तरपत्रिका जमा केल्याच्या नंतर उत्तरपत्रिकेचा भाग 1 पासून भाग 2 समावेशकाने वेगळा करायचा, तेच कार्बन कॉपी 1 आणि दुसरा ओरिजिनल प्रत, तेच भाग 1 भाग 2 दिले त्यांनी. पुढे काय दिले, 1.4 चा मुद्दा आहे, प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदविताना उत्तरपत्रिकेवरील 4 पर्यायाच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचे असले तरीही उत्तरपत्रिकेवर 5व्या वर्तुळाचे नव्याने समाविष्ट करण्यात आले. म्हणजे अगोदर आपले एमसीक्यू जे होते, तर समजा एक प्रश्न, हा प्रश्न समजून घ्या, हा प्रश्न 1 नंबरचा क्वेश्चन आहे, त्यांना तुम्हाला पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4 हे कसे होते, गोल करायचे, ठीक आहे, गोल करायचे होते. आता त्यांनी एक नवीन त्याच्यामध्ये गोल वाढवला आहे, तो म्हणजे 5 नंबरचा गोल.
हा 5 नंबरचा गोल वाढवला. पाचवं बघा, 5व्या पर्यायाचं वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आलेलं आहे. सदर 5व्या पर्यायाचं वर्तुळ हे छायांकित करण्याबाबत सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे आणि हाच महत्वाचा बदल त्या ठिकाणी आहे. हा 5वा गोल कशामुळे करायचा रे बाबांनो? पहिल्यांदा काय होतं, आपल्याला एखादा प्रश्न येत नव्हता, सोडून देत होतं. आता जर कोरा सोडवला तर तिथं तुमचं 25 म्हणजे मायनस जी 1/4 सिस्टीम आहे त्या प्रकारे फुकटच तुम्हाला 25 मायनस होऊन जाईल, म्हणजे कोरा सोडला. तर ते काय नियम आहे बघूया. ते पण नंबर 1 मध्ये स्टार, उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडायचा आहे. आता तुम्हाला वाटलं की 1 नंबरचा प्रश्न खूपच अवघड आहे, मला येत नाहीये, मी जर गोल केलं तर मग एक 0.25 मार्क वजा होतील, तर काय करायचं, हा 5 नंबरचा गोल आहे, त्या 5 नंबरच्या गोलला गोल करून द्यायचं. इथं याला गोल करायचं, मोठं करतो थोडस, ठीक आहे. याला केलं आपण गोल. मला प्रश्न येत नाही, उत्तर येत नाहीये, कोरं सोडायचं नाही, 5 नंबरला गोल करायचे. आता नवीन काढलं एमपीसीनी, या 5 नंबरला गोल करायचं. म्हणजे तुम्हाला प्रश्न येत नाहीये, 5 नंबरला गोल करा, तुमचा मार्क वजा होणार नाही. आणि पूर्णच कोरा सोडला प्रश्न, हा पहिल्यासारखं आपलं कोराच सोडून दिला 1 नंबर, तर इथं तुमचा 25.25 मायनस होतील असं दिलं त्यांनी. बघू पुढचं. ओके, ठीक आहे. 2 नंबरचा मुद्दा बघा, उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेतील 5 पैकी कुठलेही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे. कुठलाही एक निवडायचा, 5 पैकी अनिवार्य, कंपल्सरी आहे. येतच नसेल म्हणजे सोडून द्यायचं तुम्हाला, तो सोडवायचा नाही प्रश्न, तर 5 ला गोल करायचं. अन्यथा सदर प्रश्नाकरिताच्या गुणाच्या 25% अथवा 1/4 गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील. कळलंय का? हा नियम अत्यंत महत्वाचा आहे. इथंच महत्वाचा बदल झालाय, तो म्हणजे प्रश्न आहे तुमचा 10 नंबरचा प्रश्न आहे. हा 5 ऑप्शन आहे तुम्हाला. हा प्रश्न खूप अवघड आहे, तुम्ही वाचला पण नाहीये, म्हणजे तुम्ही वाचलाय पण तुम्ही आजपर्यंत वाटतं की मी इथं कुठंच वाचला नाही, मला याचं उत्तर येतच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही काय केलंय, हा सोडून दिलाय प्रश्न. काय दिलाय? सोडून दिलाय. 5 नंबरचा सोडून दिलाय. ठीक आहे, मला सोडवायचं नाही म्हटलं, असा कोरा सोडून दिलाय. असा जर कोरा जर सोडवला तर इथं तुमचं 1/4 म्हणजे 25% मायनस सिस्टीम नुसार मायनस होऊन जातात. मग याच्यासाठी त्यांनी नवीन ऑप्शन दिलाय की मग काय करायचं, तुम्हाला हा येत नसेल तर तुम्ही इथं 5 नंबरला गोल करून जायचं. ठीक आहे, नवीन काम वाढवून टाकलंय त्यांनी, तुमचं रिकामच केलंय. कशामुळे केलंय काय माहिती, आता त्यांच्या डोक्यामध्ये काय आलंय, कुठल्या सायंटिस्ट लावलाय त्यांनी. ओके, म्हणजे पोरांचा इथं पण वेळ जाणार आहे हे गोल करण्यामध्ये. म्हणजे तुम्हाला 100 गोल करावेच लागणार आहे तिथं. 100 प्रश्न 100 गोल, पर्यायच नाही ठेवलं त्यांनी इथं. असं गोल केलं तर तुमचा मार्क जाणार नाही. येत जर नसेल तर, आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल, बघा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर काय करायचं, 4 नंबर हा 5 नंबर. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुमचं 1 नंबर पर्याय असेल तर 1 नंबर गोल करा, 2 नंबर, 3 नंबर असेल 3 नंबर, 4 नंबर असेल तर 4 नंबर. 5 नंबर उत्तर येत असेल तर गोल करायचा नाही. 5 नंबर जर गोल केला तर लक्षात ठेवा, असा त्याचा गृहीत अर्थ होतो की हा प्रश्न कोरा सोडलेला आहे. कळतंय का? ओके, चल पुढचा काय म्हणतो यांचा नियम, उत्तरपत्रिकेमधील सुधारणेसह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आलेले असून सदर कार्यपद्धतीचा तपशील हा खालील प्रमाणे आहे. काय खालील प्रमाणे? खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाकरता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणामधून वजा कमी करण्यात येतील. आता काय सांगितलं याने बघूया. ठीक आहे, कॉल आलता हा. कशामुळे बाबा, त्यांनी एकूण 4 मुद्दे दिले. 1, 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे. 5 पैकी म्हणजे हा तुमचा 1 गोल, 2 चा गोल, 3 चा पर्याय, 4 चा पर्याय आणि 5 चा पर्याय. हे 5ही पर्याय तुम्ही कोरेच सोडले तर 5 पैकी एकही पर्याय छायांकित नाही केला तर तुमचं 0.25 मार्क मायनस 25%. ठीक आहे. त्यानंतर एकापेक्षा जास्त वर्तुळ छायांकित करणे
किंवा तसा प्रयत्न केलं. आता यांनी नवीन बदल केला. परत काही जण असतात नमुने काय करतात इथं बघा, 2 ला बी गोल करायचं हा आणि 3 ला बी गोल करायचं, 2 ला बी 3 ला बी गोल करायचं. असं जरी केलं आता यावेळेस तरीही एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणं किंवा तसा प्रयत्न करणं म्हणजे काय, प्रयत्न म्हणजे नुसता टिंब दिला असं 2 जर केलं तरीही त्या ठिकाणी तुमचे त्या ठिकाणी 25% मार्क कमी होणार आहेत, म्हणजे 1/4 सिस्टम. ओके. आता पुढचं उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे. उत्तरामध्ये दुरुस्ती करणे म्हणजे काय, हे तुमचे MCQ आहेत 1 2 3 4 आणि 5. आता हे 5 तुमचे ऑप्शन आहे, समजून घ्या 5 ऑप्शन आहे. इथं काय, उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे. समजा तुम्ही अगोदर उत्तर 1 नंबर केलेला आहे, 1 नंबरला गोल केलेला आहे. किती नंबरला, 1 नंबरला तुम्ही गोल केलेला आहे. एक सेकंड हा, 1 नंबरला गोल केलेला आहे इथं. आणि मग तुम्ही व्हाईटनर लावलंय, व्हाईटनर लावायचा प्रयत्न करा. मला व्हाईटनर लावायचंय, 1 नंबरला व्हाईटनर लावायचं. मला काय करायचंय, व्हाईटनर लावायचंय आणि इथं मला गोल न करता मला इकडे गोल करायचं, इथं गोल करायचं मला 4 नंबरला. असं जरी केलं तरी तुमचे 25% 1/4 मार्क मायनस होतील. त्याच्यानंतर उत्तर पत्रिकेमध्ये सोडलेले प्रत्येक चुकीचं उत्तर, आता हे ऑलरेडी होणार चुकीचं उत्तर असेल. समजा 2 नंबरचं ऑप्शन उत्तर आहे, आपण 4 नंबरला गोल केलंय, तो ऑलरेडी चुकलंच आहे, तो कमी होणार, काय विषयच नाही. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण गुणाची बेरीज अपूर्णांकात आले तरीही अपूर्णांकातच राहील. म्हणजे काही वेळेस काय होतं बघा, एक इथं लिहितो 49.75 एवढे मार्क आले आणि 50ला मेरिट लागलं. तर मग आयोगाने काही वेळेस काय केलेलं आहे, तर यांना सुद्धा या मेरिटमध्ये सहभागी केलेलं आहे. परंतु त्यांनी आता सांगितले अपूर्णांकात जरी त्या ठिकाणी तुमचे मार्क आले तरी आता ते अपूर्णांकात घेतले जाणार आहे. जसे तुमचे मार्क देणार आहेत. आता यावेळेस किती टक्के पडले, पॉईंटमध्ये 0.25, 0.50, 0.75 जे काय असेल ते या प्रकारचं झालंय का. हा, परत काय, खालील कारणाकरता उत्तर पत्रिका अवैध समजण्यात येईल. कोणकोणते कारण आहेत आता बघू द्या. मूळ उत्तर पत्रिकेवरील पृष्ठ क्रमांक 1 भाग 2 वर विविध ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास काय उत्तर पत्रिका अवैध समजते. म्हणजे आता लक्षात ठेवा, तुमचं काम अजून वाढलेलं आहे आणि अजून खूप वाढवलंय. काय वाढवलंय, मूळ उत्तर पत्रिकेवरील भाग 2 वर विविध ठिकाणी स्वाक्षरी न केल्या. जिथं तुमची सही आहे तिथं तुम्ही सही नाही केली, सिग्नेचर नाही केली तर ही उत्तर पत्रिका तुमची अवैध आहे म्हणून डायरेक्ट जाहीर केलं जाईल. 2 नंबरचं, काळ्या शाईच्या बॉल पॉइंट पेन व्यतिरिक्त अन्य शाईचा प्रकारचा पेन वापरल्यास तरीही त्या ठिकाणी ती उत्तर पत्रिका अवैध आहे असं समजतील. 3 नंबरचा मुद्दा आहे, उत्तर पत्रिकेवर असंबंध, अप्रस्तुत अथवा गैरलागू शेरा चिन्ह नमूद केल्यात. उत्तर पत्रिकेवर तुम्ही त्या ठिकाणी काही शेरा चिन्ह काही केला असेल, मोबाईल नंबर लिहिला असेल तरीही त्या ठिकाणी ही उत्तर पत्रिका अवैध आहे समजण्यात येईल. तुमचा निकाल त्या ठिकाणी लागणार नाही. तुमची त्या ठिकाणी मार्क जरी जास्त असेल तरी जाहीर केले जाणार नाही. पुढचं, उमेदवाराला पुरवलेल्या प्रश्न पुस्तिकेवरील प्रश्न पुस्तिका क्रमांक उत्तर पत्रिकेवर नमूद न केल्यास, म्हणजे जी काय प्रश्नपत्रिका आहे तो प्रश्नपत्रिका क्रमांक उत्तर पत्रिकेवर नमूद नाही केला तरीही आता उत्तर पत्रिका अवैध आहे असं समजले. आता ही सर्वस्वी जबाबदारी आता तुमची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यावर केलेली आहे. पहिले जे काही एक्झामिनर होते ते तुमच्याकडून करून घेत होते, पण त्यांच्यापेक्षा आता 100% तुम्हाला खात्री करून घ्यायची की मी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहे का नाही. 5 नंबरचा मुद्दा आहे, मूळ उत्तर पत्रिकेवरील पृष्ठ क्रमांक 1 भाग 2 वर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचं लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खून केल्यास अथवा तसा प्रयत्न केल्यास, म्हणजे मूळ उत्तर पत्रिकेवर तुम्हाला त्या ठिकाणी बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास, म्हणजे उत्तर पत्रिका मेन आपली ही उत्तर पत्रिका आहे, त्याचा जिथं बैठक क्रमांक तो सोडून इतर ठिकाणी जर तुम्ही तुमचा बैठक क्रमांक लिहिला असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं लेखन जरी केलं असेल, एखादा सांकेतिक टाकला असेल, तुमचा इंस्टाग्रामचा ID टाकला असेल, असं काही टाकलं असेल तरीही सांकेतिक खून केल्यास अथवा तसा प्रयत्न केल्यास ही उत्तर पत्रिका जी आहे ही अवैध आहे असं समजण्यात येईल.
6 नंबरचा मुद्दा आहे, उत्तरपत्रिकेतील QR कोड, टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेला मजकूर कोणत्याही प्रकारे तुम्ही खराब केल्यास आता ही तुमची अतिशय जबाबदारी परत वाढलेली आहे. हे एक्स्ट्रा काम इतकं लावलं एमपीसी तुमच्याकडं, आता तुमची जबाबदारी ती राहिलेली आहे सगळ्या गोष्टी पाहण्याची. आणि ह्या अनेक गोष्टी आहेत, ह्या चुका प्रत्येक वेळेस होतात. आता इथं सुद्धा तसं केलं तरीही त्या ठिकाणी तुमची उत्तरपत्रिका अवैध असं संबंधित येईल. 3 नंबरचा मुद्दा आहे, उत्तरपत्रिकेच्या वापरासंदर्भात सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या कार्बनलेस मलपृष्ठाच्या बॅकपेज देण्यात येतील. म्हणजे उत्तरपत्रिका घेतल्याच्या नंतर त्याचं पाठीमागचं जे काही कार्बन कॉपी आहे त्याच्या पाठीमागं तुम्हाला त्या सगळ्या सूचना आहे त्या सूचना दिलेल्या असतील. सदर सूचना वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतील. या सूचना आहे त्याच्यामध्ये काही बदल करायचे असेल तर त्या बदल सुद्धा करता येतील असं त्यांनी सांगितलंय. वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करणं हे अनिवार्य आहे, याचा अर्थ ते कंपल्सरी आहे. 4 नंबरचा महत्वाचा शेवटचा, प्रस्तुत कार्य पद्धतीचा अवलंब हा दिनांक 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व परीक्षा भरती प्रक्रियाकरिता करण्यात येईल. ठीक आहे, 1 मार्च 2026 नंतर केलं जाणार आहे. पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं अनेक मुलांच्या चुका होतात, खूप काटेकोरपणे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि ह्या एवढं करायची काही आवश्यकता नव्हती असं मला वाटतंय. ठीक आहे, कारण खूप सारे काही नियम याच्यात आहेत की 100% चुका होतात. आणि 5वा ऑप्शन आणलाय, याचा अर्थ मग तुमचा तो वेळ आहे जिथं तुम्हाला प्रश्न येत नाहीये सोडून द्यायचा आहे, तो गोल करायचा तेवढाच वेळ वाचला असता. परत यांनी 5वा ऑप्शन आणलाय, तिथं गोल करून तुम्हाला पुढे जायचंय. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता स्पर्धा परत वाढलेली आहे. तुम्हाला सराव मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. प्रश्नपत्रिकाचा सराव खूप मोठा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. एमपीसी तयार करतात, नवीन असतात, जुने असतात, सर्वांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे, डाउनलोड करून घ्या. पेपर असेल तुमचा ग्रुप बी ग्रुप सीचा तर फ्रीमध्ये चालू घडामोडीच्या नोट्स आपल्या ॲपमध्ये दिलेल्या आहेत. जानेवारीपासून ते ऑक्टोबर 2025 पर्यंत त्या वाचून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये श्री अकॅडमीची लिंक सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, थांबतो.